रत्नागिरी इथे निसर्ग फक्त सुंदर नाही, तो धाडसाची परीक्षा घेतो. आज आपण निघालो एका अशा धबधब्याकडे जो वर्षाचे 12ही महिने थांबत नाही, वाहत राहतो, गरजत राहतो. चला तर मग या धाडसी प्रवासाची सुरुवात करूया आपल्या चला पाहूया लपलेलं कोकण सिरीज भाग 15 मध्ये. प्रवास सुरू होतो बाईकवरून. रस्ते अरुंद होत जातात, जंगल दाट होत जातं आणि सिग्नल हळूहळू गायब होतो. इथेच गाड्या थांबतात. पुढे रस्ता नाही, पुढे आहे फक्त जंगल. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2 तासांचा खडतर ट्रेक करावा लागतो. कधी काट्याकुट्यातून वाट काढत, कधी घसरत्या दगडांवर पाय सांभाळत, तर कधी नदीच्या थंड पात्रातून चालत. एक चुकीचे पाऊल आणि सगळा प्लॅन बिघडू शकतो. या जंगलातून चालताना आम्ही बघितले 50 ते 100 वर्ष जुनी घरे आणि एक बंद पडलेली मराठी शाळा. आणि मग तो आवाज ऐकू येतो. पहिल्यांदा हलकासा, नंतर जोरात आणि अचानक समोर उभा घनदाट जंगलात लपलेला तो सुंदर धबधबा. असं वाटतं जणू पावसाळा आजही इथेच अडकून बसलाय. धबधबा पाहताच डोळे दिपवतात, श्वास थांबतो, अंगावर काटा उभा राहतो. पाण्यात उतरण्याआधी एक छोटा पण खास क्षण. धबधब्याच्या आवाजात गरम गरम चहा, दूर निघणारा कप, थंड हवेत गरम घोट. चिअर्स या प्रवासाला, या क्षणाला. आणि मग थेट पाण्यात उड्या. क्रिस्टल क्लिअर पाणी, पोहताना आजूबाजूला फिरणारे मासे आणि थंड पाण्यात संपूर्ण थकवा गायब. थोडे सिनेमॅटिक शॉट्स, थोडा श्वास सावरत आजचा प्रवास इथेच संपतो. आता सांगा, 12 महिने वाहणारा हा धबधबा तुम्हाला कसा वाटला? आणि लपलेल्या ठिकाणांसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.